कुठेतरी कमी पडते असं वाटतं का नेते तुम्हाला? हो, मराठा समाजात स्वाभिमानी आणि इमानदार नेत्याची कमी आहे. समाज बहुसंख्य मनात कुठेतरी भीती आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात विरोध होते. नाही, मग आरक्षण भीती लागतं, लोकसंख्येच्या प्रमाणे द्यावं ना आरक्षण. आज ते 1.5 आरक्षण खातात. आज मराठा समाजाचं 10% एक्स्ट्रा आरक्षण ते खातात. तर त्याच्याबद्दल त्यांना काही वाटत नाही का? आमच्या ओपनच्या जागेत एखाद्या ओबीसीच्या मुलाला जर 95% पडले तर ते फॉर्म ओबीसीतून नाही भरीत ना, आमच्या ओपनच्या जागेत भरतो. मग आमची जागा कमी होत नाही का? एससीचा मुलगा आहे, एससीच्या मुलाला जर एखाद्या मुलाला जर समजा 98 मार्क पडले तर ते एससीच्या याच्यातून नाही भरीत ना, ते ओपन मध्ये भरतो ना. मग त्यावेळेस आमची माणसं कमी होत नाहीत का? आणि इकडे ओपन मध्ये पण यायचं म्हणजे आम्हाला डबल स्पर्धेत मारायचं. मग आम्हीच का विचार करायचा? आमचा समाज पहिल्यापासून देण्याची भूमिका आहे, बापाची भूमिका निभावली. पण आज अंतरवाली सराटीतून निघालेले मनोज जरांगे पाटील हे शिवनेरी किल्ल्यावर दर्शन घेऊन आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. परंतु जरांगे पाटील यांच्यासोबत ही काही मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हे मुंबईकडे निघालेले आहेत. असेच काही कार्यकर्त्यांची आपण चर्चा करणार आहोत. नेमकं जरांगे पाटलांच्या मागण्या काय, त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात सपोर्ट का मिळतोय आणि शासनाची भूमिका, शेती सोडून हे जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी आले आहेत. अशा बऱ्याच विषयाशी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आवडी उंचेगाव, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर. तुमच्या मागण्या काय? आमच्या मागण्या सगळे सोयरे, आरक्षण भेटाव. गेल्या वेळेस शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, त्यावेळेस देवेंद्र फडणवीस म्हणले होते आपली काही अडचण नाही, मुख्यमंत्री काय करतील ती. आता ते स्वतः आहेत ना मुख्यमंत्री. मागच्या वेळेस एकनाथ शिंदे यांनी आरक्षण देतो म्हणून वाशीतनं परत माघारी पाठवलेलं. यंदा सुद्धा फसवणूक होईल असं वाटतं का? आता ते देवेंद्र तेव्हा सांगितलेलं की आरक्षण मिळाले, पण मिळालं नाही म्हणून आता पुन्हा एकदा मोर्चा काढावा लागतो. आता ती चूक आमच्याकडून होणार नाही. माणूस आमचा विश्वासात घात केला आणि एकनाथ शिंदे सुद्धा शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली. कोणाची शपथ घेतलेली? अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर. ती सुद्धा म्हणजे अख्खे शपथ घेतलेली तिने शिवाजी महाराजांची. त्या शपथ घेऊन ते निवडून आले तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न अजूनही मार्गी लागला नाही. तर त्या हिशोबाने शेवटची मोर्चा आहे आमचा. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही किती दिवस राहणार आहे? जेवढे लागतील तेवढे. आता आम्हाला जरी 1 दिवसाचं परमिशन दिलेलं असलं तरी पण आम्ही हटणार नाही तिथून. 5000 माणसं जर राहणार आहेत असं सांगितलं सरकारने. 5000 माणसं ऑलरेडी तिथे पोहोचलेले. आता जे मागून जे येणार आहेत ते गिनती सुद्धा नाही की किती येतील म्हणून, आणि तेवढे बी मुंबईत शिरणार आहेत. मनोज दादा म्हणले की 5000 माणसांना जरी परवानगी असली तरी तुम्ही तिथं साईडला जे मैदान आहे ते तिथं ठाण मांडून बसा. त्यांनी सांगितलं तर साईडच्या मध्ये बसायला तयार आहे त्यांनी. मागणी काय? आमच्या मागण्या आरक्षण. कशासाठी पाहिजे आरक्षण? आरक्षण आम्हाला शैक्षणिक लागतंय, आमच्या मूलभूत गरजेसाठी लागतंय आरक्षण. आमचे विद्यार्थी 90-95% मिळून सुद्धा घरी राहतात, आत्महत्या करतात. इतर समाजाचे कमी मेरिटवर लागतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना शिक्षणासाठी कमी फीस मध्ये, आम्हाला लाख 1.5-2 लाख रुपये फीस भरून सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना टक्केवारी असताना सुद्धा घरी राहावं लागतंय. आत्महत्या करायची वेळ येते. आमचा शेतकरी मोलमजुरी करून मुलांना शिकवतो, त्याचं सगळं मोठं सर्व हे करतो, पण त्याला नाईलाजाने त्याला कुठेतरी हात टाकावं लागतात. कारण आरक्षणाशिवाय आता आम्हाला काही हे राहिलंच नाही. आम्ही मराठा समाज हा पूर्ण शेतीवर अवलंबून असल्यामुळे त्याला दुसरं काही साईड बिझनेस वगैरे काहीच नाही. शिक्षणात मागास आहे आमचा समाज एकदम. आता म्हणायला झालं की एक थोडे आमच्या समाजातली थोडे लोक जे मोठे आहेत, अरे ते थोडे आहेत, पण बाकी इतर समाज गरजवंतांसाठी हा लढा आहे. हा का याच्यासाठी नाही, ज्याला नाही लागत ते घेऊ नका, पण गरजवंतांना आम्हाला गरज आहे. त्यासाठी आम्ही आझाद मैदानावर 5000 नाही, आम्ही 2 कोटी पर्यंत आम्ही आमचे मराठा समाज तिथे हजर राहणार.
आम्हाला 1 दिवसाचा मुदत दिली असली तरी आम्ही काय उठणार नाही तिथून. आरक्षण घेऊन जाणार, आम्हाला किती दिवस लागू. काय काय शेती काय काय करता तुम्ही? शेती ऊस असतो आमच्याकडे, कपाशी असते आणि बाजरी वगैरे असते. दर मिळतो उसाला? ऊसाला दर मिळत नाही, महागाईच्या प्रमाणात दर भेटत नाही आम्हाला. जो 2000 काँग्रेस सरकारच्या काळात 2014च्या पूर्वी जे दर होता तोच दर तर आम्हाला आज पण भेटतोय. आज 12 वर्षानंतर पण आम्हाला तोच दर आहे. गहू असू द्या, बाजरी असू द्या, कपाशी असू द्या. पण महागाई आमची तिप्पट झाली, मजुरी तिप्पट झाली, खताचे भाव तिप्पट झाले, सगळ्या गोष्टी तिप्पट झाल्या. बाकीचे तर दैनंदिन गरजा तिप्पट झाल्या, पण आमचा भाव आहे तिथे. याच्यामुळे आम्हाला नाही आरक्षणापर्यंत यायची परिस्थिती आली. आमचा शेतकरी संपत फक्त आमच्या व्यवस्थेमुळे चाललेला आहे. नेमकं आरक्षण फक्त शेतीसाठी पाहिजे का मुलांसाठी पाहिजे का आणखीन काय काय गरज तुम्हाला आरक्षणासाठी? आरक्षण आम्हाला आमच्या मुलांवर विश्वास आहे, आमच्या मुलात क्वालिटी आहे. फक्त आमचा मुलाचे जे दर्जा आहे हे फक्त या व्यवस्थेने मारलेलं आहे. आमचा समाज मागे पडला तो फक्त या व्यवस्थेमुळे पडलेला आहे. याच्यावर कोणीच बोलायला तयार नाही. सगळं आपापल्या पद्धतीने राजकीय पळवाट काढतात, ज्याचा जसा फायदा भेटेल तशा पद्धतीने काम करतात. म्हणून दादाच्या रूपाने आम्हाला इमानदार नेता भेटला, आम्ही डोळे झाकून त्यांच्या संग्रहानं ते आम्हाला जिथं म्हणतील तिथं आम्ही जाणार, जे म्हणतील ते संघर्ष करण्याची आमची तयारी. मागच्या वेळी जेव्हा वाशीतनं मोर्चा माघारी मिळाला म्हणून जाताना विश्वास ठेवून एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक मागच्या वेळेस आले होते आणि यंदाही तेवढ्या मोठ्या प्रमाणात लोक आलेले आहेत. नेमका तुमचा विश्वास कशामुळे आहे मनोज दादांवर एवढा? मनोज दादावर विश्वास आम्ही त्यांच्या संपर्कात 20 वर्षापासून आहे. त्यांच्या आम्ही जीवनातला संघर्ष बघितलेला आहे. उपाशी पोटी राहून समाजासाठी काम करणार नेता आम्ही फक्त शिवाजी महाराज वाचले, शिवाजी महाराज आम्हाला सांगितले गेले कसे, पण शिवाजी महाराजांनंतर मनोज दादा आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितले की जो माणूस स्वतःचा प्रपंच घरावर तुळशीपत्र ठेवून जो समाजासाठी पळतो. काल ज्यावेळेस ते त्यांच्या पत्नी, त्यांचे मुलगी मुलगा ज्यावेळेस त्यांच्या गळ्यात पडून रडत होते त्यावेळेस त्यांना आसू अनावर झालते. पण म्हणजे समाजासाठी गेलो तर म्हणजे आज ते गेले तर त्याची शाश्वती सुद्धा नाही, ते वापस येते. ते म्हणले मी आलो तर आरक्षण घेऊन येईल, नाही तर मी इकडे येणार नाही, अंतरावलीकडे येणार नाही. याच्यासाठी खूप मोठं हृदय लागतं. आजपर्यंत मराठ्यात असे का नेते झाले आहेत की जे मराठा आरक्षणासाठी लढू शकतात? मनोज दादांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात विश्वास का ठेवतात लोक? मराठा समाजात एवढ्या मोठ्या प्रमाणात मनोज दादांवर विश्वास ठेवतात, पण आजपर्यंत एखादा नेता का लढत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात? अण्णासाहेब जावळे पाटील लढत होते, अण्णासाहेब पाटील लढत होते, हा, पण त्यानंतर थेट मनोज दादाच एवढे मोठे नेते मिळाले आहेत. मराठा समाजात कुठेतरी कमी पडते असं वाटतं का नेते तुम्हाला? हो, मराठा समाजात स्वाभिमानी आणि इमानदार नेत्याची कमी आहे. समाज बहुसंख्य आहे, पण इमानदार नेतृत्व आम्हाला फक्त मनोज दादाच्या रूपाने भेटलेलं आहे. अण्णासाहेब पाटलाच्या वेळेस तर आम्ही नव्हतो, अण्णासाहेब जावळे पाटलाच्या वेळेस आम्ही होतो, छावा संघटनेच्या माध्यमातून काम केलं, पण त्यांचं ते हे झाल्यानंतर आता आम्हाला फक्त मनोज दादा भेटले. आम्ही त्यांच्या संघ इमानदारीने राहणार. फडणवीस आरक्षण नाही दिलं तर काय करणार फडणवीसांनी? काही नाही, आम्ही लोकशाही मार्गाने, आम्ही संविधानाला मानणारे लोक आहेत. आमचे जरी आम्ही क्षत्रिय लोक असलो, आमचे पूर्वज जरी क्षत्रिय असले, तर आम्हाला मनोज दादाने आम्हाला लोकशाही मार्गाने कुठेही हुल्लडबाजी न करता उपोषण करायला सांगितलेलं आहे. जरी आम्हाला आझाद मैदानात नाही येऊन दिलं, मुंबईत यायला तर आम्हाला काही हरकत नाही. मुंबईत आम्ही फुटपाथवर बसू, त्याला तर आम्हाला परवानगी आहे ना, आम्ही तिथं उपोषणाला बसू, त्याच्यात तर आम्हाला कोणी अडू शकत नाही ना. पण ओबीसीतूनच आरक्षण घेणार हा तुमचा निर्धार आहे? हो, ओबीसीतून आम्ही आरक्षण घेणार, कारण ते आमचं कायदेशीर हक्क आहे. कारण आमचं कोर्टात टिकलं पण पाहिजे. कुणबीची नोंद आहे ओबीसी प्रवर्गात, आमची कुणबी म्हणून नोंद आहे, पण आम्ही ऑलरेडी कुणबी आहेत. गायपट्ट्यातल्या एवढ्या लोकांना कुणबीतनं आरक्षण दिले, बाकीच्या लोकांना द्यायला काय हरकत असं वाटतंय तुम्हाला सरकारला? द्यायलाच पाहिजे ना, कारण काही लोकांच्या नोंदी सापडत नाहीयेत, म्हणजे ते कुणबी नाहीत का? मग आमचं त्यांचं रक्ताचं नातं कसं काय? बरोबर आहे. माझ्या मिसेसचं कुणबी आहे, पण ते माझ्या मुलाला लागू होत नाही, मग त्यांचा काय दोष झाला? आज माझ्या मिसेसकडे कुणबीची नोंद सापडली, माझ्या सासरवाडीला कुणबीची नोंद सापडली, पण माझी नाही. मग माझ्या मुलांना ते ग्राह्य धरलं जात नाही. सगळ्या सोयऱ्याचा कायदा जर झाले तर माझ्या मुलं सुद्धा कुणबीची नोंद लागेल, माझ्या मुलींची कुणबीची नोंद लागेल. यासाठी आम्ही सगळ्या सोयऱ्याचा कायदा मागतो आणि त्याचा आम्हाला फायदा आहे. आणि आम्हाला ते फक्त आता आम्हाला त्याच्यावर विरोधक बोललं जातं किंवा बाकीचे इतर समाजाचे लोक म्हणतात की याच्यामुळे आमच्या आरक्षणाला धक्का लागेल. तुमच्या आरक्षणाला धक्का लागायचा काही संबंध नाहीये. आम्ही ऑलरेडी आहे तेच आम्ही कायद्याने मागतोय. त्यामुळे रास्त मागणी ही काय मोठी भूमिका नाही, काही नाही. त्यांच्या मनात कुठे भीती की तुम्ही मराठे जेव्हा ओबीसी हे होतील तेव्हा त्यांच्या आरक्षणाला धक्का लागेल किंवा त्यांच्या जागा कमी होतील अशी त्यांच्या मनात कुठेतरी भीती आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात विरोध होते. नाही, मग आरक्षण भीती लागतं, लोकसंख्येच्या प्रमाणे द्यावं ना आरक्षण.
आज ते 1.5% आरक्षण खातात. आज मराठा समाजाचं 10% एक्स्ट्रा आरक्षण ते खातात. मग त्याच्याबद्दल त्यांना काही वाटत नाही का? आमच्या ओपनच्या जागेत एखाद्या ओबीसीच्या मुलाला जर 95% पडले तर ते फॉर्म ओबीसीतून नाही भरीत ना, आमच्या ओपनच्या जागेत भरतो. मग आमची जागा कमी होत नाही का? एससीचा मुलगा आहे, एससीच्या मुलाला जर एखाद्या मुलाला जर समजा 98 मार्क पडले तर ते एससीच्या याच्यातून नाही भरीत ना, ते ओपन मध्ये भरतो ना. मग त्यावेळेस आमची माणसं कमी होत नाहीत का? खायचं आणि इकडे ओपन मध्ये पण यायचं, म्हणजे आम्हाला डबल स्पर्धेत मारायचं. मग आम्हीच का विचार करायचा? आमचा समाज पहिल्यापासून देण्याची भूमिका आहे, बापाची भूमिका निभावली. पण आज आमची परिस्थिती ती राहिलेली नाही. आज आम्ही 100 एकरचे 5-5 एकरवर आलो. आज आम्ही शेतकरी म्हणून कुणबिके करू आम्ही मागं पडलेलो. सरकारने याचा कुठेतरी विचार करायला पाहिजे आणि हे राजकारण बाजूला ठेवून गोरगरीब मराठ्यांना त्यांची आर्थिक परिस्थिती बघून आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे. पण 5% कारखानदार किंवा हे वतनदार लोकांकडे बघून आमच्या आरक्षणाला गरीब मराठ्यांवर अन्याय व्हायला नाही पाहिजे, असं आमचं म्हणणं आहे. तर 5% कारखानदारांना बघून गरीब मराठ्यांना अन्याय होईल अशा भावना यांच्या आहेत. अक्षय साबळे, आपलं महानगर, जुन्नर.